श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येत आणि हनुमान गडीवर देखील 11 लाख लाडू बनवण्यात स्वतः फडणवीस आले आणि फडणवीसांना तुम्ही धनुष्यबाण भेट दिलेला आहे। बिलकुल देशामध्ये दिवाळीचं वातावरण आहे। देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी अयोध्यामध्ये राम मंदिर बनवून दाखवलं। श्री राम भगवंताचं विराजमान त्या ठिकाणी झालं। त्याच प्रसंगी अमरावतीच्या हनुमानगडी ज्या ठिकाणी 111 फूट उंच बजरंगबलीची मूर्ती स्थापना पण करत आहे, त्याचा तेथे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब आले। 11 लाख लड्डू याचं उद्घाटन करून घराघरामध्ये लड्डू आणि अयोध्याचं तीर्थ आणि माती हे सुद्धा घराघरामध्ये आपण देत आहे। त्यांना धनुष्यबाण जे आम्ही दिलं अमरावतीवासियांनी, की ज्या ठिकाणी हनुमानगडीमध्ये अमरावतीमध्ये येऊन हनुमान चालिसाचं पठण केलं, हनुमानजीच्या मूर्तीचा 1 रुपया त्यांनी अर्पित केला, त्याच ठिकाणी आज धनुष्यबाण त्यांना देऊन त्यांचा कारसेवक म्हणून आपण सन्मान केलेला आहे। एक कारसेवक होते ते, त्यांनी लाठी काठी खाऊन अयोध्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याबद्दल त्यांचा सन्मान केला, सत्कार केला आणि धनुष्यबाण दिला। कारण उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हा पेलत नव्हता। श्रीराम भगवंताचा धनुष्यबाण हा अशा व्यक्तीचा असला पाहिजे ज्याच्यामध्ये श्रीराम भगवंताचे विचार आहे, बजरंगबलीचे विचार आहे, ज्याच्यामध्ये हनुमान चालिसा म्हणण्यासाठी ज्यांना जेलमध्ये टाकलं उद्धव ठाकरेंनी, अशा माणसाचा धनुष्यबाण शोभत नव्हता। म्हणून हा धनुष्यबाण एकनाथजी शिंदेजवळ गेला। आज आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना हा धनुष्यबाण देऊन त्यांचा सन्मान केला एक कारसेवक म्हणून। मला असं वाटते जो श्री राम का नहीं, हनुमान का नहीं, वो किसी काम का नहीं, हे उद्धव ठाकरेच्या रूपामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।